नमस्कार, माझे नाव स्नेहल मधु साबळे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. सुमारे 400 वर्षांपूर्वी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बालवडी. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यासारख्या कुटी शास्त्रांचा कळस मध्ये शिवला. एकीकडे संयमाचा घाट मध्ये शिवा, सळसळत्या रक्ताची लाट मध्ये शिवा. या महाराष्ट्रात माणुसकी बोलण्याच्या बाप मध्ये शिवा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारा तुम्ही या काळमध्ये शिवा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांकडे बरेच सैनिक व शस्त्रासाठीही नव्हते. महाराजांनी सैनिक गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी विविध जाती धर्माची माणसं गोळा केली आणि त्यांच्यात शस्त्र दिले. त्यातून स्वराज्य निर्माण झाले. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित मानून घेणारे आपण, स्वतःचा जन्म कुंडली घेतो. म्हणजे आपण काय आदर्श घेतो महाराजांचा. महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं. महाराजांनी अनेक महल बांधले, पण कधी पंजाब केले नाही. महाराजांनी अनेक संघा दिली, पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही. त्यासाठी गरज आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा युवक जर दैवासारखा वागत असेल तर ही शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली, कारण हैदराबाद कोपर्डीच्या घटना वाशी, भिवंडी, कल्याणी ते घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही. परश्री माते मारणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय करून करण्याचा आदेश माझ्या राजाचा राजाच होता. माझ्या राजाचा राजा स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. शिवाजी महाराजांच्या काळात माझ्या आया बहिणी सुरक्षित होत्या. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. मित्रांनो, अलीकडच्या 6-7 वर्षांपूर्वी इटलीच्या पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. त्यांना काय प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं? त्यांनी उत्तर दिले, मला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं. या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. मग सर्व गाईड त्यांना रायगड पाहण्यासाठी घेऊन गेले. म्हणूनच मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं, जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेले आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, तुम्ही कोठून आल्या, तर त्यांना अभिमानाने सांगा, त्यांनी मरणाला लाजवलं आणि येणाऱ्या मरणाला देखील जगायला शिकवलं. अशा छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शुभाचा मावळा आहे, मी शुभाचा मावळा. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला. परंतु देवाकडेच देव मागितला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक देव माणूस दिला. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक देव माणूस दिला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द ठेवते.